हॅलो एव्हरीवन. आज आपण बघत आहे गाजरचा हलवा. तर त्यासाठी सर्वात आधी गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर काजू बदाम घ्यायचे आणि काही इलायच्या घ्यायच्यात आणि दूध तापवून घ्यायचं. 1 किलो गाजरसाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि नंतर गाजराची साल काढून घ्यायची. सर्व साल काढून झाल्यानंतर एकदा पुन्हा गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे. गाजर स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते सर्व गाजर एकदा किसून घ्यायचे. दूध छान असं थोडं घट्ट होईपर्यंत तापवायचं. दुधाला छान उकळी आलेली पाहिजे. नंतर जे आपण काजू बदाम घेतले होते त्या काजू बदामला आपण कट करून घ्यायचं आहे. नंतर नंतर त्या तुपामध्ये एकदा काजू बदाम परतून घ्यायचे. खमंग असे परतून घ्यायचे. ते झाल्यानंतर जे आपण गाजर किसलेले होते ते त्यामध्ये टाकायचे आहेत तुपामध्ये. सर्व गाजर किसलेले त्यामध्ये टाकून द्यायचे. सर्व गाजर एकदा परतून घ्यायचे. आणि इलायची कुटून घ्यायची आहे. आणि नंतर गरम केलेलं दूध किसलेल्या गाजरामध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आणि दुधावरची सायही त्यामध्ये टाकायची आहे. छान असं परतून झाल्यानंतर छान असं परतून झाल्यानंतर कुटलेली इलायची त्यामध्ये घालायची आहे. परतून घ्यायचं आहे. नंतर आपण जे काजू बदाम घेतलेले आहेत तेही त्यामध्ये टाकायचे आहेत. काजू बदाम टाकल्यानंतर छान असे परतून घ्यायचं आहे.
आणि त्यामध्ये 2 वाटी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं, सर्व मिक्स करून घ्यायचं. दहा ते 15 मिनिटपर्यंत याला शिजवू द्यायचं. आणि तयार आहे आपला गाजरचा हलवा. बघू शकता किती छान झालेला आहे. तर रेडी टू सर्व. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.